कुठेही लांब जाऊ नका, कारण आज या स्पर्धेत दुपारच्या सत्रात कुठलाही ब्रेक नसेल. रिचर्ड लोबो, आपल्या या ठिकाणी लक्ष असू द्या की कुठेही लांब जाऊ नका, कारण सामने लागोपाठ खेळवले जातील याची आपण खेळाडूने आणि संघ मालकाने नोंद घ्यायची आहे. सामने लागोपाठ होणार आहेत, कुठलाही दुपारच्या सत्रात ब्रेक नसेल. ऐकूया प्रदीप देऊलकर. धन्यवाद अशोक नाईक. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देऊलकरचा नमस्कार. तमाम हिंदूंचं आराध्य दैवत, मराठी मनाचा स्वाभिमान, आमचा अभिमान, राजाधिराज योगीराज परब्रह्म छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. SPL अर्थात सिंधुदुर्ग प्रीमियर लीग वेंगुर्ले छत्रपती शिवाजी महाराज हा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. सामना सुरू होतोय आजच्या दिवसातील एका नैसर्गिक संकटानंतर मात्र ही स्पर्धा सुरू होताना दिसतंय आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय तो उंच ध्येय यष्टी असलेला मकरंद सावंत. पहिला वेळेला चेंडू हा आखूड टप्प्याचा डीप अलंग कार्पेटचा फटका निघतोय. एकेरी धावसंख्येने फलंदाज आपलं खातं उघडतोय आणि एकेरी धावसंख्येने आधी आर्यन देवली संघ नाणेफेक जिंकल्यानंतर नाममात्र एक धावफलकावरती. देवली क्रिकेट संघ आपला अतिरिक्त 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. देवली क्रिकेट संघ अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. आधी आर्यन देवली संघाची सलमेची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. ती कर्णधार अक्षय घाटवळ, त्याच्या साथीला आकाश मसरूरकर नवोदित खेळाडू. मात्र या 2 वर्षात पाहिलं तर नक्कीच फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू. यावेळी मधल्या यष्टीवरचा हा चेंडू उजव्या यष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न बहुधा असफल ठरतोय. निर्धाव चेंडूने सांगता होते ती मकरंद सावंत याच्या गोलंदाजीवरती. दोन्ही संघांनी विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्समध्ये आला नसेल तर मात्र आपल्याला 5 धावांची पेनल्टी आहे. यावेळी सुरेख चेंडू हा उजव्या यष्टीवरचा टीप अलंग कार्पेटचा फटका. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसतंय. ती नाममात्र 2 धावा धावफलकावरती. आधी आर्यन देवली संघ नाणेफेक हरल्यानंतर प्राथमिक फेरीच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करतोय आणि गाठ पडतंय ती साई 11 मनोज या कणकवली संघासमोर. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव ज्या खेळाडूच्या पाठीशी तो मकरंद सावंत. स्क्रीनवरती पहिलं प्रारंभीचं षटक हे हाताळलं जात आहे. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय, मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळतोय. वैभव परब मॅन फ्रॉम खोटलेचा शतरक्षक मात्र कुठचीही चूक करत नाही आणि पहिला हादरा बसतोय तो आकाश मसूरकर याच्या स्वरूपात आधी आर्यन देवली संघाला. निर्धारित 6 षटकांचा सामना. पहिली 2 षटकं ही प्रारंभीची पॉवर प्लेची षटकं. या षटकांमध्ये समयोचित फलंदाजी करणं नितांत गरजेचं, कारण या अगोदरचा जर सामना पाहिला तर कमी धावसंख्येचा सामना आणि क्रिकेटमध्ये जर नेहमी पाहिलं तर कमी धावसंख्येचे सामने हे अतिशय रंगतदार स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र थोडासा बेजबाबदार फटका, त्यावरती नेत्रदीपक वाखाणण्याजोगं शतरक्षण हे साई मनोज 11 कणकवली संघाकडनं. मॅन फ्रॉम खोटलेचा हा खेळाडू वैभव परब ज्याने सुंदर झेल टिपला आणि आकाश मसूरकरची खेळी समाप्त केली आणि आधी आर्यन देवली संघाला पहिला धक्का हा आकाश मसूरकरच्या स्वरूपात. नवीन फलंदाज 1 डाऊन या पोझिशनवरती ज्याची वर्णी लागते. मॅन फ्रॉम देवगडचा डावखुऱ्याचा फलंदाज तेजस कनगुटकर ची पावलं ही मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. तो कर्णधार स्ट्रायकिंगच्या दिशेने अक्षय घाटवळ याला साथ देण्यासाठी. पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो मकरंद सावंत. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बहुधा बॅटची खालील कडा घेतोय यष्टीरक्षक. मात्र चंद्रा जाधव स्क्रीनवरती येतोय. आपल्याकडनं कुठचीही चूक होणार नाही ही काळजी घेत मात्र एका निर्धाव चेंडूने सांगता होते ती मकरंद सावंत याच्या गोलंदाजीवरती. अतिशय दोन्ही संघ पाहिले तर दर्जेदार एक मोठी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. ब्लॉक होल पदीचा चेंडू उजव्या यष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अक्षय घाटवळ मात्र इथं दुर्दैवीरित्या बाद होताना दिसतोय. दुसरा हादरा बसतोय आधी आर्यन देवली संघाला. तो अक्षय घाटवळ या संघाचा कर्णधार हा स्वस्तात माघारी परतल्यानंतर थोडासा चिंतेत हा संघ पाहायला मिळतोय तो आधी आर्यन देवली संघ.
नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकताना दिसतोय तो एबी नावाचा फलंदाज. अक्षय घटवळ हा मात्र स्वस्तात माघारी परतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी एक दोन्ही फलंदाज यावेळी मात्र मैदानावरती नवखे फलंदाज पाहायला मिळत आहेत आणि यावेळी मात्र कुठेतरी रणनीती बदलावी लागेल या संघाला. प्रतिस्पर्धी संघाचं आतापर्यंत सुरेख क्षेत्ररक्षण, दर्जेदार गोलंदाजी आणि या गोलंदाजीच्या जोरावरती पहिल्या प्रारंभीच्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि दोन गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या नाममात्र 2 धावा अशी एक खराब सुरुवात म्हणावी लागेल ती आधी आर्यन देवली संघाची. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती वैयक्तिक पहिलं कोर्ट एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो निखिल परकर नावाचा गोलंदाज. साई इलेव्हन मनोज या कणकवली संघाकडनं. प्रारंभीचं षटक हे पॉवर प्लेचं षटक अतिशय सुरेखरित्या हाताळलं गेलं ते मकरंद सावंतकडनं. ज्या कर्णधाराने जी विश्वासार्हता दाखवली होती मकरंद सावंत तो विश्वास पूर्णपणे सार्थकी लावला आपल्या गोलंदाजीवरती. प्रतिस्पर्धी संघाला 2 मोठे हादरे आणि अवघ्या 2 धावांवरती मात्र आधी आर्यन देवली संघ पाहायला मिळतोय. डावकृताचा तेजस करंगेटकर बॅट पकडला जातोय. इथं धाव घेण्याचा जीव घेणा प्रयत्न म्हणावा लागेल आणि तिसरा हादरा बसतोय तो आधी आर्यन देवली संघाला. एबी नावाचा फलंदाज हा माघारी परततोय आणि प्रारंभीच्या षटकांमध्ये पकड मजबूत करताना दिसतोय तो साई इलेव्हन मनोज कणकवलीचा संघ. परतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मॅन फ्रॉम मालवण वायरीचा विनय धुरी मैदानात पावलं टाकताना दिसतोय आणि एका नाजूक आणि कठीण स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो आधी आर्यन देवलीचा संघ. मात्र उर्वरित फलंदाजांना फलंदाजी करून एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभारावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर तेवढ्या ताकदीचा तोलामोलाचा हा संघ पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस शुभारंभाचा दिवस आणि या आजच्या दिवसातील दुसरा सामना हा पाहायला मिळतोय तो आधी आर्यन देवली विपक्ष साई इलेव्हन मनोज कणकवली या 2 संघादरम्यान. स्ट्राईक एंडवरती उजव्या हाताचा फलंदाज विनय धुरी. निखिल परकरचा हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा धावफलकावरती. स्पर्धेदरम्यान आगमन होतंय आमचे मित्र निलेशजी चमणकर यांचं. या ठिकाणी आमच्या मंडळाकडून त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत केलं जातंय. छत्रपती वेंगुर्ले चषक एका नीटनेटक्या वेगळ्या ढंगात ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठी स्पर्धा या वेंगुर्ले कॅम्प मैदानावरती पार पडताना दिसते. यावेळी लोअर फुलटॉचा हा चेंडू ऑन साईडला सुरेख फटका निघतोय. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण होते तर दुसऱ्या धावेसाठी तेजस करंगुटकर मात्र पॉपिन क्रीजपासून दूर गेला होता. मात्र विनय धोरी हा मात्र थोडासा नकार देतोय. एकेरी धावेवरती समाधान म्हणावं लागतंय ते दोन्ही फलंदाजांना. स्पर्धेदरम्यान मान्यवर कक्षात सन्माननीय श्री दादा काळसेकर यांचं या ठिकाणी स्वागत होतंय गुलाब पुष्प देऊन आमच्या छत्रपती मंडळाकडून. कॉलेज कोर्ट एंडकडनं निखिल प्रकार सज्ज गोलंदाजीसाठी. यावेळी रिव्हर्सिपचा फटका घेण्याचा प्रयत्न होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय आदित्य सापळेकडनं आणि तेवढीच चांगली फेक ही नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळत आहे आणि फलंदाज हा माघारी परत
धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. एक वलयांकित खेळाडू ज्याने कित्येक टेनिस क्रिकेटवरती एक व्यावसायिक क्रिकेट खेळला गेलेला, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव मॅन फ्रॉम देवगडचा दिनेश गावकर हा नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज जर पाहिले तर देवगड तालुक्यातील दिनेश गावकर एका बाजूला एक अनुभवाचा ठेवा असलेला आणि दुसऱ्या बाजूला तेजस करंगुटकर एक नवोदित फलंदाज. एकेरी धावसंख्येने यावेळी मात्र धावफलक पुढे सरकताना दिसतंय. 5 धावा प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघ्या 5 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आधी आर्यन देवली संघ नाणेफेक हरल्यानंतर थोडासा बॅकफुटवरती हा संघ पाहायला मिळतोय. मात्र या फलंदाजांना कुठंतरी ती कामगिरी करावी लागेल. कागदावरची नावं ही मात्र प्रत्यक्षात मैदानावरती पाहायला मिळेल. प्रेक्षक आज या बऱ्याच मोठ्या संख्येने या मैदानावरती हजेरी लावत आहेत आणि जे प्रेक्षक आतुरतेने या मैदानावरती येत असतात की सामना हा रंगतदार स्थितीत पोहोचावा, तीच उत्कंठा या मैदानावरती अजूनही ताणली गेलेली आहे. यावेळी मात्र रणनीती बदलावी लागेल, कारण प्रत्येक वेळी प्रत्येक संघ हा नाणेफेक जिंकेलच असं नाही, तर येणाऱ्या परिस्थितीवरती तुम्हाला मात करून पुढे जावं लागेल आणि ती परिस्थिती यावेळी मात्र कुठेतरी वेगळी दिसते. आधी आर्यन देवली संघासाठी प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर अवघ्या 5 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होतोय तो आकाश वांगणकर नावाचा गोलंदाज. आजच्या समालोचन कक्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ समालोचक आणि ज्यांचा आवाज हा सिंधुदुर्गातनं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर एक रेडिओ आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे असं आमचे गुरुवर्य सन्मान श्री अशोकजी नाईक. त्याचप्रमाणे मराठीचा बुलंद आवाज. एकेरी धाव मिळते. एकेरी धाव संख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसतंय. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा आणि या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. त्या आधी आर्यन देवली संघाला. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली ती 7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र कुठेतरी एक संयमी फलंदाजी करताना दिसतोय तो तेजस करंगुटकर. 4 गडी बाद होत आहेत. इथून मात्र किती धावसंख्या उभारल्या जातील आधी आर्यन देवली संघ आणि किती धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी संघासमोर उभं केलं जाईल हे पाहणं अजूनही औत्सुक्याचं राहील. फलंदाजाला फ्री हिटची संधी आणि यावेळी स्ट्राईक एंडवरती टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेला दिनेश गावकर स्ट्राईक एंडला. यावेळी सुरेख चेंडू खाली राहतोय. उजव्या एष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे जो पवित्र होता ऑन साईडला मोठा फटका खेळायचा तो पवित्र मात्र यावेळी कुठेतरी निष्फळ ठरताना दिसतोय. आणि एका महत्त्वपूर्ण चेंडू निर्धाव चेंडूने सांगत होते ते आकाश वांगणकर याच्या गोलंदाजीवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर 7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक आकाश वांगणकर आणि स्ट्रायकेडला दिनेश गावकर. यावेळी मात्र कुठेतरी पवित्र बदलला जातोय, एक सन्मान दिला जातोय. त्यावरती एकेरी धाव निघते दिनेश गावकरसाठी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ते 8 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर पावसाचा व्यत्यय, त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात आणि या स्पर्धेतील दुसरा सामना, ज्या स्पर्धेकडे सिंधुदुर्गवासियांचं लक्ष लागून राहिलेलं असतं, एक उत्कंठ असते छत्रपती शिवाजी वेंगुर्ले चषक. तो चषक यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख चेंडू, थोडासा आत येणारा चेंडू, सन्मान देण्याचा प्रयत्न झाला मात्र चेंडू यष्टिरक्षक चंद्रा जाधव याच्या हातामध्ये विसावतोय आणि निर्धाव चेंडूने सांगत होते ती आकाश वांगणकर याच्या गोलंदाजीवरती. साई मनोज 11 कणकवली या संघाच्या बाजूने एक सुदैवी साथ नाणेफेकीची आणि त्यानंतर मात्र सुरेख प्रदर्शन मकरंद सावंत, त्यानंतर निखिल परकर आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आकाश वांगणकर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बहुधा आतली कडा घेतोय चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण, तर एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर होताना दिसतंय आणि दुहेरी धावसंख्येने बऱ्याच वेळानंतर मात्र धावसंख्या ही डबल फिगरमध्ये पाहायला मिळते ती 10 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. डाव्या उजव्या हाताची जोडी आधी आर्यन देवली संघाची तेजस करंगुटकर आणि त्याच्या साथीला टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेला दिनेश गावकर नॉन स्ट्रायकिंगला.
यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप अलंग द कार्पेटचा फटका, एकेरी धाव, मिड विकेट क्षेत्ररक्षक झपकन येतोय चेंडूवरती, आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाही काळजी घेत मात्र दाद द्यावी लागेल ती सुरेख रनिंग बिटवीन द विकेटची. एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जात आहे आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली, ती 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तेजस करंगुटकर अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल, एकेरी दुहेरी धावांवरती भर देतोय, कारण बघितलं तर पावसाचं वेत आहे आणि मैदान थोडंसं बदललं पाहायला मिळत आहे. यावेळी ऑनसाईडला मोठा फटका निघतोय, वैभव परब शेवटच्या क्षणी सुरेख क्षेत्ररक्षण, ज्या वैभव परबने सुरुवातीला अतिशय सुरेख वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण केलं होतं, एक झेल टिपला होता, तोच वैभव परब स्क्रीनवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडूची परती होते 2 धावा मिळत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली, ती 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रारंभीची 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे सावंत अतिशय सुरेख जे आपल्याला यूट्यूबच्या प्रसारण आपल्याला पाहायला मिळतंय, जे प्रेक्षक मैदानावरती हजेरी लावू शकत नाही त्यांच्यासाठी ही अतिशय सुरेख सोय म्हणावी लागेल. आणि या स्पर्धेसाठी गुणलेखक म्हणून सन्माननीय श्री सागर सकपाळ आपली भूमिका पार पाडताना दिसत आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण जर परिस्थिती पाहिली तर पावसाचं सावट पाहायला मिळतंय, आपण कमी वेळामध्ये पटकन निर्णय घ्या आणि सामन्याला सुरुवात करा, हीच आपल्याला विनंती असेल. ह्या 2 सामन्यांना आणि त्यानंतर खेळले जाणारे संघ सर्वांना आपल्याला कळकळीची विनंती असेल की लवकरात लवकर कमी वेळामध्ये निर्णय घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. आमचे साथी समालोचक मराठीचा बुलंद आवाज योगेश परब, त्यानंतर वरिष्ठ समालोचक अशोकजी नाईक यांच्या समवेत मी प्रदीप देऊलकर मालवणवरना या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त, निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय. 14 धावा धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. दिनेश गावकर त्याच्या साथीला डावखुरा त्याचा तेजस करंगुटकर. यावेळी शॉटमपूलचा फटका, सुरेख चेंडू येतोय लॉंग लेगच्या दिशेने, मकरंद सावंत त्याच्या डोकेवरना पहिल्या चौकाराची नोंद होते, ती दिनेश गावकर याच्या खाती 4 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय, वैयक्तिक दुसरं तर सांघिक. चौथं षटक हे कोर्ट एंडकडनं गोलंदाजी करताना दिसतोय, तो निखिल प्रकट नावाचा चौकाराने स्वागत केलं जात आहे. ते दिनेश गावकर याच्या बॅटमधनं चौकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकली, ती 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 6 षटकांचा विचार केला असता 40-45 धावा जमवणं नितांत गरजेचं, ज्याला आपल्याला फायटिंग टोटल म्हणू शकतो. यावेळी मात्र या चेंडूवरती सुरेख वरती करतोय गोलंदाज तो निखिल परकर नावाचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती एक चौकार निघाल्यानंतर दुसरा चेंडू एका अचूक टप्प्यावरती टाकतोय आणि दिनेश गावकरला मात्र या चेंडूवरती सन्मान द्यावा लागतोय. धावसंख्या स्थिरावली, 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चौथे षटक प्रगतीपथावर. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव तो दिनेश गावकरच्या पाठीशी. यावेळी उजव्या स्टेवर बराच बाहेर जाणारा चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंच सांगतायत की हा चेंडू तुला खेळण्याजोगा होता आणि निर्धाव चेंडूने सांगत होते, ती निखिल परकर याच्या गोलंदाजीवरती सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार निघाल्यानंतर नंतरचे 2 चेंडू हे निर्धाव घडले जात आहे, ते निखिल परकर याच्या गोलंदाजीवरती, ज्या गोलंदाजीची आवश्यकता साई मनोज इलन कणकवली या संघासाठी. यावेळी यष्टीरक्षकाच्या डोकेवरनं चेंडू बहुधा हा सीमा पार होताना दिसतोय. अनेक सुदैवाई साथ म्हणावी लागेल 4 धावांसाठी.
चौकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते. ती 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न हा दिनेश गावकर त्याच्या साथीला तेजस करंगुटकर या 2 फलंदाजांकडनं. यावेळी शॉट ऑफ लाईन पैसा चेंडू झेल घेण्याची संधी. यावेळी मात्र सहजित तांबे कुठचीही चूक करत नाही, तर सहजित तांब्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि 5वा हादरा बसतोय आधी आर्यन देवली संघाला दिनेश गावकर याच्या स्वरूपात. नवीन फलंदाज हा मैदानात पावलं टाकतोय, ज्याने गेल्या वर्षी याच मैदानावरती अतिशय सुरेख फलंदाजी केली होती आधी आर्यन देवली संघाकडनं. तो एक हुकमी एका मैदानात पावलं टाकताना दिसतोय, तो पपन साळगावकर नावाचा फलंदाज. फलंदाजांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण मैदानात पोहोचायचा आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना दिसत आहे आणि संयमी फलंदाज स्ट्रायकिंगच्या दिशेने डावखुरा हाताचा खेळण्यासाठी सज्ज होतोय तो तेजस करंगुटकर. यावेळी सुरेख खोलवर टप्प्याचा हा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक हे चेंडू मागे, मात्र तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार होताना दिसत आहे. या इनिंग मधील 3ऱ्या चौकाराची नोंद होते आधी आर्यन देवली संघासाठी डीजे. त्याचप्रमाणे आमचे साथी गुणलेखक सागर सकपा आणि आज त्यांचा जन्मदिवस. वाढदिवसाच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून खूप खूप लाख शुभेच्छा. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो पपन साळगावकर नावाचा फलंदाज. गेल्या वर्षी याच खेळाडूने या मैदानावरती मोठमोठे फटके खेळण्यात यशस्वी झाला होता, मात्र यावेळी परिस्थिती थोडीशी वेगळी पाहायला मिळते. 5वं षटक प्रगतीपथावर यावेळी मकरंद सावंत गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, ते खराब फेक म्हणावी लागेल ती वैभव परबची, आणि ती फेक पकडण्यात थोडासा अपयशी ठरतोय तो मकरंद सावंत. ज्या चेंडूवरती एकेरी धाव मिळाली असती त्या मात्र चेंडूवरती दुहेरी धाव पूर्ण करतायत ते पपन त्याच्या साथीला तेजस. अतिशय सुरेख संघाचा डाव सावरताना दिसतोय, कारण प्रारंभीचे फलंदाज हे माघारी परतल्यानंतर एकेरी दुहेरी धावांवरती भर देत संघाचा धावफलक थोडंसं हलतं ठेवलं. आणि 5वं षटक हे प्रगतीपथावर साई मनोज 11 कणकवली संघाकडनं मकरंद सावंत, ज्याने पहिल्या षटकात 2 हादरे दिले होते, एक सफल षटक, तोच गोलंदाज स्क्रीनवरती. यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंज ऑफ पेस प्रकारचा चेंडू शेवटच्या क्षणी हे ओळखतोय तो फलंदाज तेजस करंगुटकर. एकेरी धाव निघते आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. एकवेळी नाजूक परिस्थिती होती आधी आर्यन देवली संघाची. 4 गड्यांच्या मोबदल्यात
यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सुरेख चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सहजित तांब्याचं सुरेख एक वाखाणं जोग शतरक्षण म्हणावं लागेल. आपल्या संघासाठी निर्णायक 2 धावा वाचवण्यात यशस्वी ठरतोय आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते. ती 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम घ्यावी लागेल जी धावसंख्या मनात गृहीत धरली गेली. 40-45 धावा जमवणं हे नितांत गरजेचं. यावेळी लोअर फुलटचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने सुरेख फटका सहजित तांबे पुन्हा स्क्रीनवरती येतोय. यावेळी मात्र थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळतंय. चेंडूवरची थोडंसं नियंत्रण चुकतंय ते सहजित तांबेचं आणि यावेळी 2 महत्त्वपूर्ण निर्णायक धावा मिळत आहेत. त्या आधी आर्यन देवले संघाला सांघिक धावसंख्या पुढे सरकली. ती 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पॅव्हलियन एंडकडनं गोलंदाज मकरंद सावंत एक उंच देहयष्टी असलेला यावेळी डाव्या यष्टीवरचा हा मारा पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत आणि अवांतर धावेची खून पाहायला मिळते. ह्या अवांतर धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. ती आधी आर्यन देवली संघाची नाणेफेक हरल्यानंतर 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र धावफलक पाहायला मिळतोय तो सुधारताना आधी आर्यन देवली संघाचा. यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दिवसाला जर पाहिलं तर थोडासा विलंब झाला होता आणि या स्पर्धेतील पहिला षटकार हा ज्याच्या नावावरती नोंदवला जातोय. गतवर्षीचं सातत्य या स्पर्धेत पाहायला मिळतंय. ते पपन साळगावकरचं लॉंगन सीमारेषेच्या दिशेने एक गगनचुंबी गगनभेदी षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकली 41 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र आता एका सुस्थितीत पाहायला मिळतोय आधी आर्यन देवली संघ जो प्रारंभीच्या षटकात पूर्णपणे अडचणीत सापडला होता. मात्र या संघासाठी संकटमोचक बनला तो तेजस करंगुटकरच्या साथीने पपन साळगावकर या मैदानावरती एक सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. या स्पर्धेतील पहिला षटकार हा नोंदला जातोय तो पपन साळगावकरच्या नावावरती. या इनिंगची सांगता करणारं षटक आदित्य सापळे सज्ज होताना दिसतोय. यावेळी उजव्या यष्टीवरचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न हा पूर्णपणे निष्फळ ठरताना दिसतोय. तो तेजस करंगुटकरचा एका निर्धाव चेंडूने सांगता होत आहे आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. मात्र या 5 चेंडूंवरती किती धावा जमवल्या जात आहेत आणि किती धावांचं लक्ष हे आधी आर्यन देवली संघ साई मनोज इलेव्हन कणकवली संघासमोर उभं करतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा धावफलकावरती आदित्य सापळे सज्ज. यावेळी यष्टिरक्षकाच्या मागे खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी तेजस करंगुटकरचे खेळ समाप्त होताना दिसतंय. 6वा हादरा बसतोय तो आधी आर्यन देवली संघासाठी. मात्र जी जबाबदारी संघाने आपल्या खांद्यावरती दिली होती ते एक सुरेख जबाबदारी पार पाडून माघारी परतताना दिसतोय. तो खेळाडू यावेळी डाव्या यष्टीवरचा हा चेंडू बघावा लागेल. पंचाचा इशारा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने एक अवांतर धाव आणि या अवांतर धावेने सांघिक धावसंख्या 42 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. कुठेतरी दडपण पाहायला मिळालं ते आदित्यवरती कारण ज्या आजच्या दिवसाची एक सुरुवात केली एका मोठ्या फटक्याने तो पपन साळगावकर स्ट्राईक एंडवरती. यावेळी चोरकस फटका निघतोय मिड विकेट सीमारेषेजवळ. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या स्पर्धेतील दुसरा
दुसरा षटकार ज्याच्या नावावरती नोंदला जातोय या स्पर्धेतीलही दुसरा षटकार पपन साळगावकरच्या नावावरती आणि 48 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र एका सुस्थितीत पाहायला मिळतोय आधी आर्यन देवली संघ. याही वेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू मात्र यावेळी चेंडू उंची प्राप्त करतोय आणि बघावं लागेल तिसरा षटकार नोंदला जातोय तो पपन साळगावकर याच्या बॅटमनना. नक्कीच अशोकची नाईक क्रिकेट अनिश्चिततेचा क्रिकेट हा का ओळखला जातो याचं ज्वलंत उदाहरण. कारण 4 बाद 7 धावा अशी एक नाजूक परिस्थिती होती आणि मात्र यावेळी 6 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा धावफलकावरती आधी आर्यन देवली संघाचं अर्धशतक फलकावर पाहायला मिळतंय. यावेळी उजव्या इष्टीच्या बराच बाहेर जाणारे चेंडू पंचचे दोन्ही हात समांतर होत आहेत. एक अतिरिक्त दडपण गोलंदाजावरती पाहायला मिळत आहे आणि स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण वेंगुर्ले कॅम्प मैदानावरती पपन साळगावकर याच्या स्वरूपात. यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने नेत्रदीपक शतरक्षण म्हणावं लागेल आणि पपन साळगावकरची ही छोटी खाणी खेळी समाप्त होताना दिसते ती आधी आर्यन देवली संघासाठी. अक्षय घाटवळ कर्णधार कॉमेंट्री बॉक्सपाशी यायचंय. अक्षय घाटवळ. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की पपन साळगावकर एक हुकमी एकर. DJ Omkar. देवली संघाचा ज्याला हुकमी एक्का ओळखला जातोय टेनिस क्रिकेटच्या वर्तुळ्यावरती ज्याने मोहिनी घातली असा पपन साळगावकर. त्याला सुरेख साथ दिली गेली ती मोहम्मद. 7 चेंडूंवरती 25 धावांची निर्णायक खेळी आणि शेवटच्या सत्रात विस्फोटक फलंदाजी मोहम्मदची. या सगळ्यांच्या साथीने आधी आर्यन देवली संघ 6 षटकांमध्ये 61 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात आणि 62 धावांचं एक तगडं आव्हान. आजच्या स्पर्धेतील एक सर्वोच्च धावसंख्या ही आधी आर्यन देवली संघाची पाहायला मिळाली. प्रारंभीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर फलंदाजीची सूत्र ही तेजस कनगुटकरने आपल्या हातामध्ये घेतली आणि त्याला सुरेख साथ दिली ती पपन साळगावकरने. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या इनिंगमध्ये नेमकं काय घडतंय, कुठचा संघ बाजी मारतोय, 61 धावांचा यशस्वी पाठलाग होईल का की त्या 61 धावांपासून बचाव करण्यात आधी आर्यन देवली संघ यशस्वी ठरेल का, या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद करेल का, हे सांगण्यासाठी हम ले चलते हमारे साथी कॉमेंटेटर सिंधुदुर्ग जिल्हे का एक रेडिओ आवाज अशोकची नाईक या मायक्रोफोनवरती. आणि थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस
62 रनों का टारगेट मैच को जीतने के लिए। लगभग संकट में थी, एक बार 7 रन 4 विकेट पर एक नाजुक स्थिति में थी, लेकिन वहीं से उबारा पपन साळगावकर, उन्हीं के साथ तेजस कलगुटकर ने उसको दाद देनी पड़ेगी प्रदीप, क्योंकि सिंगल डबल के साथ उन्होंने मैच को आगे बढ़ाया। इस मैदान पर आपको बड़े शॉट हमेशा नहीं मिल सकते, आप कैच के द्वारा पकड़े जा सकते हैं, और यही सोचकर तेजस कलगुटकर को मैं पहले तारीफ करूंगा, क्योंकि सिंगल डबल के साथ स्कोर को आगे बढ़ाया। पपन ने आकर हमला किया और मोहम्मद ने आखिरी गेंद पर छक्का लगाया। 61-62 का टारगेट, और सामने बल्लेबाज है जो कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज सामने स्ट्राइक एंड पर। बबल नाइक बिल्कुल बहुत बढ़िया फॉर्म में है ये खिलाड़ी, आजकल काफी ये भी बल्ला उनका बोल रहा है। वो बबल नाइक स्ट्राइक एंड पर और नॉन स्ट्राइकर एंड पर उनके साथ शुभम चिंदरकर सामने से पहला ओवर लेकर बॉलिंग मार पर तेजस पडवल। पिछले 2-3 सालों से गोपाल बटा की बिल्कुल कोच, ये दो खिलाड़ी काफी उभर कर, एक ओर से तेजस पडवल, दूसरी ओर से आदित्य नाइक, ये दो खिलाड़ी युवा खिलाड़ियों ने काफी जो कि प्रभावित किया है, और खास करके गोपाल बटा को धन्यवाद देने पड़ेंगे उनके लिए। तो पहली गेंद इसी के साथ बढ़िया शॉट, इस बार हवा में गेंद, दिनेश कावकर और साथ ही रिलैक्स जो कि दूसरे विनय धुरी, दिनेश कावकर के साथ विनय धुरी जो कि उन्हीं का साथ देते हुए एक रिले कैच मैदान पर, और फिलहाल पहले विकेट के रूप में काफी उम्मीद थी इस बल्लेबाज पर, क्योंकि बहुत ही अच्छे फॉर्म में है बबल नाइक, लेकिन काफी निराश किया। एक बेहतरीन शॉट लॉफ्ट किया था इस बार एक्स्ट्रा कवर पर, लेकिन ये फायदा हुआ, कभी कभी कद का फायदा होता है, ये दिनेश गावकर के बारे में पता चला। हवा में गोता लगाया, गेंद फिर से हाथों में छूटी, लेकिन विनायक धुरी जो बगल में बिल्कुल जो कि फील्डिंग कर रहे थे, उन्होंने कैच को लपका और पहला विकेट इसके साथ वापस निकलता हुआ। 62 का टारगेट है मैच को जीतने के लिए। दोस्तों एक बार फिर से हम आपसे गुजारिश कर रहे हैं, थोड़ा सा समय भी कम है और आसमान में भी थोड़ा सा फिर से जो कि वातावरण में बदल हो चुका है। स्पर्धेला भरपूर प्रेक्षकांची उपस्थिती, तुमचं मनपूर्वक स्वागत। परंतु मित्रांनो एक तुम्हाला विनंती, दोन्ही डगआउट आहेत, त्या डगआउटमध्ये फक्त 15 खेळाडू त्या ठिकाणी थांबा। जे तुमचे सपोर्टर असतील त्यांना तुम्ही सूचना करा, थोडं आजूबाजूला थांबा, आपल्यासाठी विनंती। तेजस पडवल एक बार फिर से कमेंट्री बॉक्स की ओर से, और नए बल्लेबाज नॉन स्ट्राइकर एंड पर। बढ़िया शॉट, इस बार ऑफ स्टंप पर बैकफुट पर जाकर बल्ले का मुंह खोला, गेंद निकली गली की तरफ, सिंगल के साथ रनों का खाता शुरू किया। 1 रन 1 विकेट पर। सामने बल्लेबाज है टीम के विकेट कीपर बैट्समैन चंद्रहास जाधव, कई लंबे सालों से क्रिकेट ये खिलाड़ी, आज भी बेहतरीन जो कि क्रिकेट और विकेट कीपिंग। और एक बार फिर से अपने बॉलिंग बार पर तेजस पडवल एक सफलता हासिल करते हुए पावर प्ले में, जो कप्तान का विश्वास था हमेशा, जिस तरह से गोपाल बटा का, उस तरह से अक्षय गाटवल आज फिर से एक विकेट चटकाते हुए, और बढ़िया फील्डिंग दिनेश गावकर और उन्हीं के साथ विनायक धुरी की। कमेंट्री बॉक्स की ओर से एक 18-20 कदमों का रनअप अपने बॉलिंग बार पर। अच्छी गेंद, इस बार थोड़ी सी उछाल ली, इस बार बढ़िया क्रिकेट मैदान पर शानदार फील्डिंग, बैकअप हो रहा है कवर पॉइंट पर, और फिर से 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। बढ़िया शुरुआत आदि आर्यन देवली क्रिकेट टीम, उन्हीं के साथ साई मनोज कणकवले, एक बार दोनों टीमों के मालिक आदरणीय सर वांगणकर और उन्हीं के साथ चामवाकर, आपका एक बार फिर से बहुत बहुत धन्यवाद। और इससे बीच में तेजस पडवल, शप्पल हुए थे, खेलना चाहते थे ऑन साइड पर, फाइन लेग पर शुभम चिंदरकर, लेकिन गेंद निकली ऑफ स्टंप पर, विकेट कीपर के हाथों में। ढेर सारी इनामें है, टी शर्ट है, शानदार ट्रॉफी है, और जो ज्यादा बल्लेबाज छक्के लगाएगा, सिक्सर किंग, उनके लिए समीर बड़गांवकर ने एक फोर्स की शानदार बैट भी रखी है। धन्यवाद समीर जी। ओवर पिच गेंद, इस बार लॉफ्ट किया, गेंद हवा में, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, स्टार अक्षय और बड़े इत्मीनान के साथ कैच को दबोचा। नई गेंद है, थोड़ा सा मुश्किल होगा नई गेंद पर आते आते बड़े शॉट लगाने में, और इस बार थोड़ा सा हवा में गेंद निकली, लॉन्ग ऑन बाउंड्री पर पावर प्ले में, और दूसरा विकेट इसके के साथ साई मनोज कणकवली क्रिकेट टीम, जो हाल बिल्कुल आदि आर्यन प्रदीप क्रिकेट टीम का था,
बस वही हाल दिखाई दे रहा है शुरू में। 7 रन 4 विकेट पर और आदित्य सापड़े नए बल्लेबाज मैदान पर कदम बढ़ाते हुए, क्या बढ़िया फील्डिंग की थी, सीधा डायरेक्ट हिट लगाया था। फील्डिंग की तो दाद देनी पड़ेगी साई मनोज कनकौली क्रिकेट टीम की, बहुत शानदार फील्डिंग रही थी। आउट जो कि ग्राउंड फील्डिंग की हम बात करेंगे, लेकिन आखिर में थोड़ा सा पपन ने हल्ला बोल कर दिया मैदान पर, 2 बड़े लंबे छक्का लगाए और मोहम्मद ने मैच को फिनिश किया बड़े शॉट के साथ। 7 गेंदों में 25 रन, ज़्यादा जो छक्के लगाएगा उनके लिए शानदार बैट मिलेगी हमारे समीर मड़गांवकर जिनके ओर से। फिलहाल और एक नए बल्लेबाज जो कि मैदान पर, नॉन स्ट्राइकर एंड पर आदित्य सापड़े, चंद्रहास जादव स्ट्राइक पर। स्लो ओवर 1, हवा में खेल बैठे, पॉइंट पर मौका और इसी के साथ और एक धक्का। बीच में हमारा साथ राजन जी मसूरकर तो हमेशा की तरह बिल्कुल जो कि हमारे बगल में जो कि साउंड मास्टर है। नए बल्लेबाज मैदान पर वैभव पर मैनफॉर्म कोटले, बहुत ही शानदार स्पेल। तेजस पडवल 1 ओवर कोई मेडन नहीं, 2 रन 3 विकेट। सिंधुदुर्ग प्रीमियर लीग छत्रपति चषक 2021, प्रतिदिन इससे बढ़िया प्रदर्शन क्या होगा युवा खिलाड़ियों का। ये खोज है गोपाल बाटा की, जो कि आदित्य नाइक हो, तेजस पडवल हो, इनको मौका दिया और कई बार उन्होंने बिल्कुल अपने आप को साबित भी कर दिया है मैदान पर। बढ़िया स्पेल, पावर प्ले में नया गेंद के साथ गेंदबाजी करना और उसके साथ विकेट चटकाना। फिलहाल बॉलिंग में परिवर्तन सामने से दिखाई दे रहा है, कोर्ट एंड से नए गेंदबाज जो कि बॉलिंग मार्ग पर। सिद्धेश मौर्य कोर्ट एंड से अपने बॉलिंग मार्ग पर। सामने बल्लेबाज है आदित्य सापड़े, लेग स्टंप से बाहर, बहुत ही बढ़िया कीपिंग। पपन सालगांवकर विकेट कीपर, वाइड बॉल का इशारा अंपायर का और 1 रन जुड़ गया। 3 अंपायर इस टूर्नामेंट के साथ, अक्षय कोळमकर, विश्वनाथ लिंगायत और अक्षय पाटिल, जो रत्नागिरी से इस टूर्नामेंट के साथ जुड़ चुके हैं। तेज गेंद, इस बार ऑफ स्टंप से बाहर गेंद, कुछ अलग करना चाहते थे सिद्धेश मौर्य, इस बार अपने लाइन पर बैठ के बिल्कुल ऑफ स्टंप से काफी बाहर गेंद और वाइड बॉल के साथ और 1 रन मिल गया स्कोर के खाते में। थोड़ी सी बातचीत मैदान पर, बहुत ही अनुभवी खिलाड़ी दिनेश गांवकर, कई अक्सर वो भी खेल चुके हैं गोपाल बटा की टीम के खेमे में, वो आज बुढ़ाप पर। अच्छी गेंद, इस बार बैकफुट पर जाकर हल्के से बल्ले का मुंह खोला, गली पर गेंद निकली। जब तक फील्डर आते तेजस गेंद को उठाते, फील्ड करते, 1 रन बड़ी देर के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ टीम का। साई मनोज कनकौली क्रिकेट टीम 5 रन 3 विकेट पर। मिड विकेट, एक डीप लॉन्ग ऑन, 2 फील्डर, पावर प्ले में सर्कल से बाहर और सामने अब नए बल्लेबाज। फ्री हिट की गेंद में भी बदल हो चुका है, जो कि पहले इनिंग में भी आपने देखा था। दिनेश गांवकर थोड़ा सा देखते रह गए थे, आदित्य सापड़े भी थोड़ा सा अचंभित हो गए, लेकिन आप शफल कर रहे तो ये सही गेंद होगी अंपायर की नजर से। अच्छी गेंद, इस बार ड्राइव के, इस बार बॉलर के पास से सिंगल निक मिलेगा। मिड ऑफ पर फील्डर तेजी के साथ गेंद को उठाते, फील्ड करते और 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में। स्कोर 1 रन के साथ से आगे बढ़ता हुआ डबल फिगर में, 2 अंकों में 10 रन 3 विकेट पर साझेदारी बनानी पड़ेगी। लंबा सफर है, 62 का टारगेट है। जो पहले इनिंग में रोशनी थी वो बिल्कुल गायब हो चुकी है मैदान से, तो टारगेट थोड़ा सा, ये सफर लंबा है, लेकिन देखना होगा बल्लेबाजी है टीम की। रिवर्स की कोशिश सफल भी रहे। 62 रन, खेल जारी दूसरे ओवर का। 6 ओवर का हर एक मुकाबला, 4 गेंदबाज, 2 ओवर शुरू में पावर प्ले का खेल। इस बार देखना होगा, गेंद निकली फाइन लेग पर, बढ़िया फील्डिंग, शानदार फील्डिंग तेजस पडवल, जो बिल्कुल गेंद प्रदीप निकल रही थी चौके के लिए, लगभग आखिर में गेंद वहीं पर रोकी और कम से कम 3 रन बचाए अपने टीम के लिए। 14 रन पर पहुंचा। 2 ओवर का पावर प्ले का खेल समाप्त हुआ। 62 रनों के जवाब में 14 रन 3 विकेट पर।
थोडीशी आपल्याला एक प्रेमाची सूचना, थोडंसं टीम मीटिंग कमी करा, कारण उर्वरित वेळेत अजून आज 4 सामने खेळवायचे आहेत आणि पंचांनी पण या ठिकाणी सूचना करायची आहे खेळाडूंना आणि खेळाडूंना लक्ष द्यायचं आहे. थोडंसं टीम मीटिंग कमी करा मित्रांनो, कारण वेळ थोडासा कमी आहे. तो फिलहाल और एक बार जो कि बॉलिंग में परिवर्तन ए भी दिखाई देते हुए गेंदबाजी पर लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट दोनों में बहुत ही बढ़िया योगदान इस ए बी खिलाड़ी का. और सामने आदित्य सापड़े नॉन स्ट्राइकर एंड पर वैभव परब. एक साझेदारी बड़ी बनानी पड़ेगी, 62 रन, और उसी के साथ थोड़ा सा रन रेट पर भी ध्यान देना पड़ेगा, क्योंकि 6 ओवर का मैच है और टारगेट 62 का, लगभग 10 से आगे बढ़ाना पड़ेगा. फील्डिंग में फिलहाल परिवर्तन, जो पावर प्ले था उसको अब पावर प्ले समाप्त होने के बाद लॉन्ग ऑफ बाउंड्री पर दिनेश गावकर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर डीप पर अक्षय गाटवड़, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग और एक डीप एक्स्ट्रा कवर ऑफ साइड पर. कमेंट्री बॉक्स के ओर से ये भी अपने बॉलिंग मार्ग पर 2 ओवर समाप्त, तीसरे ओवर की शुरुआत. अल्टी पल्टी सफल रहे और बढ़िया शॉट इस बार वाइडिश गली पर गेंद चली गई, फील्डर को चकमा देते हुए 1 रन दूसरे के लिए निकले. और जब तक गेंद को फील्ड करते, फील्डर थ्रो करते विकेट कीपर के हाथों में, 2 रन के साथ से 16 पर पहुंचा, 3 विकेट पर. खेल जारी तीसरे ओवर का. बेहतरीन आयोजन छत्रपति मित्र मंडल, जिनके ओर से इस टूर्नामेंट का सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2021 इस बार ऑफ साइड पर निकले, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का. अक्षय पाटिल और उन्हीं के साथ विश्वनाथ लिंगायत और तीसरा साथी अक्षय कोळंबकर. कमेंट्री बॉक्स में योगेश परब और प्रदीप देवलकर, 2 बेहतरीन मराठी की जो कि आवाज़ बीच बीच में हमारे साथ आपके कानों में गूंजती हुई. इस बार फिर से थोड़ा सा लाइन पर बट के लेग स्टंप से बाहर गेंद और वाइड बॉल के साथ और 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में. ऑफ साइड पर एक शॉर्ट थर्ड मैन है, एक गली पर फील्डर, एक डीप एक्स्ट्रा कवर पॉइंट बाउंड्री पर, एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर. ऑन साइड पर एक सिली मिड ऑन, एक बैकवर्ड स्क्वायर लेग, एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर. ये फील्डिंग की जमावट मैदान पर आदि आर्यन देवली क्रिकेट टीम. ऑप्शन पर बिल्कुल पकड़ा गया इस बार. आदित्य सापड़े खराब शॉट, रिवर्स का कोशिश कर रहे थे, सामने पा गए विकेटों के. चौथे विकेट का पतन होता हुआ मैदान पर साई मनोज 11 कणकौली क्रिकेट टीम को लगता हुआ ये चौथा धक्का. सागर सकपाल जिनके जन्मदिन है और आप ये मीठी मीठी धुन बीच बीच में जो कि बजाई जा रही है आपके द्वारा, धन्यवाद. स्पर्धेदरम्यान आगमन होतं आहे या ठिकाणी ॲडव्होकेट प्रथमेश नाईक साहेब यांचं आगमन होतं आहे. नाईक साहेब, आपल्याला विनंती, आपण आमच्या मान्यवर कक्षात यायचं आहे. प्रथमेश नाईक. तो फिलहाल नए बल्लेबाज और एक मैदान पर अक्षय कदम, ये भी अपने बॉलिंग बार पर एक सफलता हासिल करते हुए राइट आर्म ओवर द विकेट, एक 18-20 कदमों के रनअप से कमेंट्री बॉक्स के ओर से. इस बार छोटी गेंद पुल के आगे खूबसूरती के साथ बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर जो जाल बचाया था वहीं पर पकड़ा गया कैच. स्क्वायर लेग बाउंड्री पर आकाश मसूरकर उस कैच को दबोचते हुए और आते आते बिना खाता खोले वापस और एक धक्का जो कि टीम को लगता हुआ. साई मराठे
एक विस्फोटक बल्लेबाज है। और शायद मैं तो कहूँगा प्रदीप, आपको भी वो सीख लेनी पड़ेगी। 7 रन 4 विकेट पर वही से ये टीम उभर कर निकले। शायद ये बात आपके भी मन में थोड़ी सी पक्की करनी होगी। आप भी यहाँ से निकल सकते हैं। आपको टीम से जो कि संकट से बाहर आप निकाल सकते हैं, संकट मोचक, और वो भूमिका निभानी पड़ेगी अजय मराठे को। नहीं, बल्लेबाज मैदान पर फिलहाल ये भी अपने बॉलिंग मार्ग पर एक सफलता दिलाते हुए अपने टीम को। अच्छी गेंद, इस बार बैकफुट पर जाकर हल्के से खेला गेंद को ऑफ साइड पर, पॉइंट पर, कवर पॉइंट पर फील्डर गेंद को फील्ड करते और बड़ी देर के बाद 1 रन स्कोर के खाते में और जुड़ता हुआ 19 पर बढ़ता हुआ टोटल स्कोर। लेकिन शुरू के बल्लेबाज काफी निराश करते हुए टीम के लिए साई मनोज 11 कनकोली क्रिकेट टीम को 62 का टारगेट है। खेल जारी तीसरे ओवर का और स्कोर रुका हुआ 19 रन पर। बढ़िया शॉट, बैकफुट पर जाकर स्क्वायर कट किया खूबसूरत के साथ, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर फील्डर, शानदार फील्डिंग, अच्छा थ्रो और फिर से सिंगल रन जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में। सिंगल डबल, यही बात की थी तेजस कळंगुटकर ने। बहुत ही शानदार इनिंग जो कि उन्हीं का साथ दिया। पपन सालगावकर ने बाद में आकर तोड़फोड़ की, लेकिन जो सिंगल रोल था वो बिल्कुल बढ़िया निभाया, स्कोरर को बिजी रखा। और इसी बीच अगली गेंद, शॉर्ट पिच बाउंसर, देखना होगा अंपायर का इशारा, वाइड बॉल का, और 1 रन मिलता हुआ साई मनोज 11 कनकोली क्रिकेट टीम को अपने स्कोर के खाते में। लीग का टूर्नामेंट है, लीग फॉर्मेट है, एक मैच हाथों से छूटा जाए लेकिन अगला फिर से आपको मुकाबला भी आपके लिए जरूर होगा मैदान पर। लेकिन हर टीम सोचेगी कि पहला मैच जीत जाए तो बड़ी अच्छी बात होगी अपने टीम के लिए। ओवर पिच गेंद हल्के से लॉप किया, ढीले हाथों से खेला, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर जैसे देखा था काफी दूर है फील्डर दिनेश गांवकर। जब तक आते गेंद को उठाते थ्रो करते तब तक 1 रन पूरा किया इस बीच में दोनों बल्लेबाजों ने। तो 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में 22 टोटल स्कोर। अभी भी 40 रन चाहिए मैच को जीतने के लिए और खेल समाप्त होता हुआ इसके साथ 3 ओवर का। तो आने वाले 3 ओवर का खेल बाकी है। 40 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए मैदान पर। फिलहाल गेंदबाजी में बदलाव दिखाई दे रहा है और कमेंट्री बॉक्स में आते हैं योगेश परब जो कि आपके सामने। आइए एक बार फिर से योगेश, आपका बहुत बहुत स्वागत। हॅलो, धन्यवाद अशोक नाईक. पहिले 3 षटकांचा 18 चेंडूंचा निम्म्या षटकांचा झाला की समाप्त आणि 62 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 22 धावा या धावफलकावर गोलंदाजी मार्गवर गोलंदाजसाठी सज्ज होतोय तो कोर्ट एंडकडनं श्रीकांत गावकर आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूनं पहिल्या स्थितीमध्ये थोडीशी ढासाळलेली स्थिती आधी आर्यन देवली संघाची आणि त्यानंतर कमबॅक करणारी विस्फोटक फलंदाजी. प्रत्येक मैदान ज्यानं लेदरबॉल क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, ज्यानं आपलं प्रत्येक मैदान आपल्या कलात्मक गुणांवर आपल्या चतुराई फलंदाजीनं गाजवलंय. तो पपन साळगावकर आज यष्टीरक्षकाच्या भूमिकेत नेतृत्व करतोय. तर दुसऱ्या बाजूनं एका युवा खेळाडूनं या मैदानावर अक्षरशः सुंदर खेळाचं प्रदर्शन केलं. तो गोलंदाजी मागवर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. सुरेख फटका आपल्या टोलाला जातोय. क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर येतोय, चेंडूची परती करतोय, थोडीशी फेक ही चुकते, थोडंसं बॅकअप होतंय. तेजस पटवळचं सुरेख फेकी आपल्याला पाहायला मिळते या मैदानावर. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलक 1 या धावसंख्येनं पुढे सरकला गेला. 23 धावा या धावफलकावर. 4थं षटक हे प्रगतीपथावर. 23 धावा धावफलकावर. 62 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, आक्रमण करायचं आहे. विस्फोटक फलंदाज आज थोडासा चंद्राज यादव लवकर माघारी परततो. युवा खेळाडू बबन नाईक माघारी परतला. वेगवान पद्धतीचा चेंडू, बराच वेळ चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. बघूया, सुंदर अशी या ठिकाणी मात्र रनिंग करतोय, झेल टिपलं जातंय आणि एकेरी दुहेरी धावसंख्येवर ज्यानं भर दिली सुरुवातीच्या काळापासून, ज्यानं आजच्या सत्रात सुरुवातीला सुरेख पद्धतीचं झेल टिपलंय, तो वैभव परब माघारी परततोय.
भव्यदिव्य असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून चालू असलेला दुसरा सामना, पहिला सामना थोडासा कमी धावसंख्येचा आणि त्यानंतर फायटिंग टोटल उभी करतोय तो मात्र आधी आर्यन देवली संघ. स्टार अक्षय थोडासा कमी पडतोय, त्यानंतर मोहम्मदचे एक षटकारांची आतषबाजी पपन साळगावकरचे आणि नौका फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय. त्यानं क्षेत्ररक्षणामध्ये सुरेख पद्धतीचं योगदान दिलंय, तो सहजित तांबे मैदानामध्ये पावलं टाकतोय. आधी आर्यन देवली संघ एका बाजूनं सुरेख पद्धतीची गोलंदाजी, थोडीशी फलंदाजीचा विचार केला. साई मनोज 11 संघ कुठेतरी ढासळली जाते स्थिती. पुन्हा एकदा मोठा फटका पाहिला मिळतो डीप मिड विकेटला, गगनाला गबस्ती घालणारा फटका. या ठिकाणी मात्र सेफ हँड झालं संबोधलं जातं. स्टार अक्षय आमच्या स्क्रीनवर येतो. ताकदपूर्ण आत्मविश्वास जास्त असा फटका, फटक्याचं रूपांतर थोडंसं या ठिकाणी मात्र जेलमध्ये होतोय. फलंदाजा थोडासा चिंतेत येतोय. जो व्यवस्थितरित्या चेंडूला स्पर्श झालेला फटका, थोडासा हवेचा वेग होता, उंच होता चेंडू आणि थोडासा उतरतोय आणि स्टार अक्षय ज्या ठिकाणी रक्षक सापळा रचला होता त्या रक्षक सापळ्यामध्ये जकडला जात फलंदाज मात्र माघारी परततोय. ठीक आहे. cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल मैदानामध्ये नवीन फलंदाज पावलं टाकतोय सहजित ताब्याच्या साथीला. आकाश वायगणकर मात्र नॉन स्ट्रायकर एंडला. कोड एंडकडनं गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. श्रीकांत गावकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स दूर कडनं हलक्या हातानं दिशा दिली जाते. दोन फलंदाज चेंडूच्या मागे सरते शेवटी चेंडू यशस्वी ठरतायत. एकेरी धावसंख्येची पावले दुहेरी धावसंख्येकडे वळत या दोन या धावसंख्येनं सांघिक धावफलक मचल मारतोय. पावशतकी खेळी धावफलकावर पूर्ण करतोय 25 धाबाच्या धावफलकावर. एका बाजूनं विचार केला निम्मा संघ साई मनोज 11 कणकवली संघाचा माघारी परततोय. कर्मवर लागते मैदानावर. आज मात्र या मैदानावर मोठे फटकेबाजी करायची होती. एका बाजूनं कणकवली संघाला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आधी आर्यन देवले संघाचा गोलंदाज सज्ज होतोय. हलक्या हातानं दिशा दिली जाते. चेंडूला एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देत आहेत दोन्ही फलंदाज. एकेरी दुहेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय, पण आधी आर्यन देवली संघाचे चक्रव्यूह रचतोय. त्या चक्रव्यूहामध्ये सुरेख पद्धतीची त्या रीतीनं आम्ही गोलंदाजी करणार. हा हुकमी एक्क्याची लढत एका बाजूने प्रतिस्पर्धी संघाची आम्ही थांबवणार हा इरादा स्पष्ट करत प्रतिस्पर्धी संघाला मोठ्या फटक्यांपासून जकडून ठेवलं जात आहे. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. आक्रमण हे करावं लागेल. येणाऱ्या काळात कणकवली संघाला फटका फसला जातोय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये झेलची संधी आणि कुठचाही क्षेत्ररक्षक चूक करत नाही. सुरेखरित्या झेल पकडला जातोय. आकाश चार षटकांचा 24 चेंडूंचा झाला हा केस समाप्त. थोडीशी केविलवाणी परिस्थिती साई मनोज 11 कणकवली संघाची आपल्याला पाहायला मिळते. रती महारथी होते कणकवली संघामध्ये, पण प्रतिस्पर्धी संघाचे सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पण मी म्हणेन ऐक साहेब, जे लाजवील अशी ज्यानं गोलंदाजी केली एका युवा खेळाडूने या भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये, बऱ्याचदा गेल्या वर्षीच्या पंचायत लेवलच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती, तो अक्षय फडवाने सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 3 गडी बाद झाले कणकवली संघाचे आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील पहिलं दुसरं व सांघिक 5चं शतक घेऊन गोलंदाजी मार्कवर एबी सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला सहजित तांबे, नॉन स्ट्रायकर एंडला निखिल परकर. 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि विजयासाठी 62 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. वेगवान पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने फटकारवला जातोय. पुन्हा एकदा टेपमेट विकेटला. ज्या क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा नसतात तो क्षेत्ररक्षक कुठेतरी झेल सुटला जातोय. हे बऱ्याचदा कमी वेळा पाहायला मिळत आहे. अक्षयच्या हातमधून झेल सुटतोय आणि परिणाम मात्र एकेरी धावसंख्येची पावलं ही मात्र एक धाबी धावफलकावर लगावत 27 धावा या धावफलकावर. समीकरण बदललं गेलं. 11 चेंडू विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. येणाऱ्या काळात अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता आहे बचावाचं साधन आणि ते आक्रमण करावं लागेल येणाऱ्या काळात कणकवली संघाच्या फलंदाजांना. साई मनोज 11 संघ
कणकवली संघ 62 या धावसंख्येचा पाठलाग करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख पद्धतीचा खेळून खेळला तो यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू डिपल ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक येतो चेंडूची प्रती करेपर्यंत एकदा सहजासहजी 2 फलंदाज पूर्ण करतायत आणि या एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 28 धावा या धावफलकावर. 28 धावा धावफलकावर. सौजित तांबे आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये 62 या धावसंख्येचा उर्वरित अजून 10 चेंडू 34 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटनं मोठा फटका टोलवतोय. डीप मिड विकेटला फटका पाहायला मिळतोय आणि हा फटका गगनाला गवसणी घालणारा तब्बल शिक्कामोर्तब षटकारासाठी. अठ्ठावीस धावांची असणे आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून गगनाला गबसती घालणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय षटकारासाठी आणि या 6 धावेनं सांघिक धावफलकावर चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. रंग देते आता मात्र मैदानामध्ये षटकार चौकारांची आतषबाजी. हलक्या हाताने घेऊन काढला तो सन्मान दिला जातोय. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचाय. खराब चेंडू सीमारेषेबाहेर टोलवायचा. या महत्वाच्या इराद्यानं एका बाजूनं सौजित तांबे आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय. जरी रती महारथी माघारी परतले तरी कणकवली संघाचं प्रतिनिधित्व मी करत सुरेख पद्धतीची फलंदाजी करणार षटकार चौकारांची आतषबाजीला सुरुवात करणार आणि ती सुरुवात आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 41 धावा धावफलकावर समीकरण असूनही मात्र 21 धावांची आवश्यकता. येणाऱ्या काळात 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पुढे सरसावत पुन्हा एकदा मोठा फटका. बराच वेळ चेंडू मध्ये 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. शेवटच्या शेवटी सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख झेल टिपला जातोय आधी आर्यन देवले संघाचा. विनय थोरी आमच्या स्क्रीनवर येतोय. आपला सुरेख पद्धतीचा झेल टिपतोय आणि सौजित तांबेला त्यानं साथ दिली. एकेरी दुहेरी धावसंख्येची त्यानं वर आपले लावले. तो निखिल फरकर माघारी परततोय. क्रिकेट संघ कर्णधार आपल्याला सूचना अभिस्फोट वेंगुर्ले आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी या. अभिस्फोट आपले तुमचे टीम लिस्ट काही बदल असतील तर आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी कर्णधाराने यायचं आहे. अभिस्फोट वेंगुर्ले या सामन्यानंतर लगेचच सामना होईल आपल्या विरुद्ध तो आदी आर्यन देवले या संघाबरोबर. अंतिम षटकाचा असूनही खेळ बाकी. 6 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आणि अंतिम जोडी ही मैदानामध्ये सौजित तांबेनं जी जिवंतपणाची आशा निर्माण केली आहे तो स्ट्रायकर एंडला आणि ज्यानं सुरुवातीच्या काळात पहिल्या इनिंगला गोलंदाजी सुरेख पद्धतीची केली तो मकरंद नॉन स्ट्रायकर एंडला. कोड एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदी आर्यन देवली संघाचा श्रीकांत सज्ज होतोय. श्रीकांत गावकर कॉमेंट्री कोर्ट एंडकडनं पुन्हा एकदा. वेगवान पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पंच 2 समांतर करतायत. स्वेअर चेंडूचा इशारा करतायत. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 42 धावा धावफलकावर समीकरण बदललं गेलं. बोनस या धावसंख्येनं धावफलक बदलला गेला. 6 चेंडू 20 धावांची असूनही मात्र आवश्यकता. पटका पुन्हा एकदा मोठा पाहिला मिळतोय. चबळ चबळ कबरच्या डोक्यावरून सरळ चेंडू सीमारेषा नजदीक जातोय. षटकार गणला जातोय. एका बाजूनं हुकमी एक्क्याची खेळी ज्याला संबोधले ते हुकमी एक्क्याची खेळी एका बाजूनं सहजित तांबे करतोय. जरी
अंतिम जोडी ही मैदानामध्ये आणि अंतिम जोडी असतानाही एक सुरेख फटकेबाजी. समीकरण बदललं गेलंय. 5 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर तब्बल 7 धावा निघतायत. कोडेंकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रीकांत गावकर. पहिला चेंडू स्वेर चेंडू, त्यानंतर पहिल्या चेंडूवर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. सबळ चेंडू डेप मिड विकेटला सेव्ह आहे दिनेश गावकर. ताकदपूर्ण आत्मविश्वास असा फटका पाहायला मिळतोय. एका बाजूने विचार केला पण मी म्हणेन जरी साई मनोज 11 कणकवली संघ जरी थोडासा या ठिकाणी बॅकफुटला येतोय पण सुरेख पद्धतीची खेळ, टाळ्यांचा आवाज करून देणारे खेळ आपल्याला पाहायला मिळाले. जिवंतपणाची ज्याने निशाणी दाखवली. 8 चेंडूमध्ये 24 धावांची जण बहारदार खेळी केले. तो सहजित तांब्यासाठी नक्कीच टाळ्या मित्रांनो वाजवा. सुरेख खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं.